तुम्ही रोज व्हिज्युअलाइज हा रोज विजलायचो. मी जेव्हा पण उठायचं ना वाईफला बोलायचं, बघ आज हा 6 महिने की 1 वर्ष ही माझी सॅलरी, पुढच्या वर्षात माझी सॅलरी डबल झालेली आहे. तुमच्या लाईफमध्ये गोल नाही ना तर लाईफच नाही आहे पहिली गोष्ट. तर ज्याच्याकडे 30,000 सॅलरी आणि तो आयफोन घेऊन यूज करतो, त्याचा तो फर्स्ट शिपला जातो 4 वर्ष येतो. मग त्यांनी मला विचारलं, अरे मी 4च्या नंतर मी एमटी होतो, मी काय करतो. म्हणजे बघ इथे एक स्पॉट आहे, वडापावची गाडी लावणार का? तर तुम्ही वडापावची गाडी, अधिकारी माणूस सीआयटमध्ये कामाला आहे. म्हणजे हा माइंडसेट. तेच प्रत्येक जण तुमच्यासारखं नशिबान नाही अशी बायको मिळायला. लाईफमध्ये काही करा, पण एक आपल्या मुलांना किंवा तुम्ही स्वतः एक घरात आहे ना बिझनेसचा माहोल क्रिएट करा. मित्रांनो नमस्कार. आत्मउद्योग पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. प्रत्येक एपिसोड शूट करताना मला खूप एक्साइटमेंट असते, कारण की प्रत्येक एपिसोडमध्ये एक अशा ऑन्ट्रप्रेन्युअरला आपल्याला भेटायला मिळतं ज्यांची जर्नी अत्यंत एक्साइटिंग आहे आणि अत्यंत इन्स्पायरिंग आहे. आज आपल्यासोबत असेच एक ऑन्ट्रप्रेन्युअर आहेत, विनेशजी तावडे. ह्यांची जर्नीसुद्धा खूप प्रेरणादायक आहे. त्यांनी एक सेल्समन म्हणून सुरुवात केली होती आणि आज ते एक यशस्वी उद्योजक आहेत. अनेक लोकांना संधी उपलब्ध करून देत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन स्वतःच करावं. विनेशजी खूप खूप स्वागत. थँक्यू आत्मउद्योगमध्ये येण्यासाठी तुम्ही मान्य केलं आणि आज मस्त पॉडकास्ट होईल असं मला खात्री आहे. तर तुमचं प्लीज इंट्रोडक्शन. नमस्कार, माझं नाव विनेश तावडे, गंधर्व फिनचारचा मी फाउंडर. सर्वप्रथम आत्मउद्योगचं मी धन्यवाद म्हणतो की आज तुम्ही मला पॉडकास्टला इथे इन्व्हाइट केलं आणि माझ्याबद्दल मी तुम्हाला माझ्या ऑडियन्ससाठी पण मी माहिती देणार. तर खूप मला बरं वाटतं आहे की तुम्ही आज मला इथे इन्व्हाइट केलं. आणि माझ्याबद्दल सांगायला गेलं तर माझी सुरुवातच सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून अशी झालेली. पण त्याच्या अगोदरची माझी जर्नी सांगतो की माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला की माझे वडील एक म्हाडामध्ये ऑफिसर होते आणि एक आम्ही लक्झरी लाईफ म्हणजे आम्ही जगत होतो. बट एक माणसाच्या सिच्युएशनमध्ये जेव्हा एक तुम्ही चांगल्या लाईफ तुम्ही स्पेंड करत आणि सडनली तुम्हाला डाऊनफॉल होतो, तो पॅच खूप म्हणजे डिफिकल्ट असतो सर्व्हाइव्ह करायला. आता सांगायला गेलं तुम्हाला, जेव्हा मी 8th स्टँडर्डला होतो त्याच्या अगोदर मला रिसेसला माझे डॅड मला 10 रुपीज द्यायचे आणि तेव्हा मुलांना 4 आणि 8 आणि 1 रुपये असे मिळायचे. त्या टायमापासून सेव्हिंग काय असतं हे मला माहीत होतं की सेव्हिंग कसं पद्धतीने केलं पाहिजे. बट 8th स्टँडर्डला अशी एक बॅड पॅच आलं की डॅड ऑफ झाले, ते आम्हाला सोडून गेले आणि डॅडने अशी काय सेव्हिंग केली नव्हती. मग तेव्हा असं कळलं की सेव्हिंगचं इम्पॉर्टंट काय असतं 8th स्टँडर्डमध्ये असताना. हां. आणि लोकांना मला सांगायचं हेच असतं की सेव्हिंग खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, की कधी अनसर्टनिटी येईल ते सांगता येत नाही. तर माझी जर्नी तिकडनंच सुरुवात झाली, म्हणजे फायनान्शियलसाठी, म्हणजे एक सर्वाईव्ह कसं करायचं आणि आपली फॅमिलीला कसं घेऊन चालायचं. त्या काळापासून त्या एजपासून मला समजलं की आपल्याला लाईफ कशी जगायची आहे आणि पुढे आपल्याला काय प्लॅनिंग करायचं आहे. आणि त्यापासूनच माझं माइंडसेट झालं की आपल्याला जॉब नाही, आपल्याला बिझनेस खूप इम्पॉर्टंट. शाळेतच तुम्ही ठरवलं? हां, शाळेतच ठरवलं. कारण मी जेव्हा मी कुठे 8th स्टँडर्डला होतो तर मला फायनल एक्झाम होती, म्हणजे फायनल एक्झाम लास्ट पेपर होता, मॅथ्सचा पेपर होता. आणि तेव्हा ही सिच्युएशन घडली आणि म्हटलं 9th स्टँडर्डला जायचं आहे, फीज वगैरे भरायची आहे, सेव्हिंग काय वडिलांनी केली नव्हती. तर मग तेव्हा ठरवलं ह्या 2 महिन्याचा जो पॅच आहे, म्हणजे आपलं वॅकेशन असतो, मुलं एन्जॉय करत असतात, मुलं मामाच्या गावी जातात आणि कुठे त्यांचं वॅकेशन ऑलरेडी टूर्स फायनलायझेशन असतं. पण तेव्हा माझं असं फायनल झालं की ह्या 2 महिन्यात मला पूर्ण वर्षाची फीज कव्हर करायची. मी एका म्हणजे नॉर्मल म्हणजे इमिटेशनची एक कंपनी होती, तिथे मी एक जॉबसाठी गेलेलो. त्याला मी रिक्वेस्ट केली की मला जॉब पाहिजे, आता वॅकेशन स्टार्ट होईल, माझा एक्झाम झालं की मला जॉब पाहिजे. तर त्यांनी मला म्हणालं की जॉब पाहिजे तर माझ्याकडे उद्यापासून रिक्वायरमेंट आहे, आला असं उद्यापासून जे, नाहीतर मग मला दुसरा मुलगा ठेवावा लागेल. तर मी त्यामुळे माझा मॅथ्सचा उद्याचा पेपर आहे, तो मी कंप्लीट करतो, मी दॅन आय कॅन जॉईन. तो मला ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. मग 8चा मी पेपर देऊन, लास्ट माझा मॅथ्सचा पेपर देऊन आणि मी लगेच 12 वाजता मी जॉबला तिथे जॉईन झालो. आणि मे बी दिवसाचे 25 रुपये त्या टायमाला सॅलरी होती. आणि मग मला 9चं पूर्ण प्रोव्हिजन करायचं होतं. मग 2 महिन्यांनी आईला पण मी थोडं म्हणजे काही फायनान्शियल हेल्प करू. आईने पण बोललं की नको करू, आता थांब जरा, आता लगेच तू हे करतोस. मी बोलो आईला बोल की आपल्याला वडिलांची पेन्शन नाही आहे, की म्हाडामध्ये तर हेच नव्हतं, कन्सेप्ट नव्हतं की वडिलांच्या जागी मुलाला जॉब द्यावं किंवा पेन्शन द्यावं, तर असं काही कन्सेप्ट नव्हतं. मग ते एक सडनली बाहेर आला आणि मग ठीक आहे,
तो चॅलेंज ॲक्सेप्ट केला मी लाईफमध्ये. तिथून मला कळलं की लाईफमध्ये अनसर्टनिटी आली तरी ती कसं फेस करायचं. मग ते बोलतात लहानपासून जेव्हा आपण ट्रेंड होतो ना, मग तुम्ही कुठलाही पण वादळ होते तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही इझिली तुम्ही थ्रू होऊन जातं त्यामध्ये. तर जर्नी खूप मोठी आहे माझी लाईफची. लहानपणापासूनच खूप स्ट्रगल फेस केलाय आणि आज म्हणजे बघायला तर खूप चांगली लाईफ स्पेंड करतोय बिकॉज ऑफ माझ्या सासूनी मला खूप हेल्प केली. म्हणजे लग्नाच्या नंतर जेव्हा मी लग्न झालं, मी डायरेक्ट लग्नावरती आलो 8th स्टँडर्ड पासून. तुम्ही मुक्तपणे गप्पा मारा, काही प्रॉब्लेम नाही. कारण तो 8th स्टँडर्ड पासून जो मी होतो फेस केला ना, खूप स्ट्रगल फेस केला. आणि जेव्हा मी 10th स्टँडर्डला आलो होतो, जी माझी आता वाईफ आहे, तर तो प्रेमाची कहाणी वेगळी आहे, लाईफची कहाणी वेगळी आहे. तर तिचे पण मी तुम्हाला स्टोरी नंतर सांगेन की बट हा एक सिच्युएशन होता माझा अशा लाईफमध्ये खूप फेस करा आणि खूप असं म्हणजे स्ट्रगल केलं आहे. आणि ते तुम्हाला भेटल्यावरती बोलल्यावरती ना जाणवतं ॲक्च्युली, कारण की तुम्ही ज्या नम्रतेने बोलता, ज्या आत्मीयतेने तुम्ही लोकांशी कनेक्ट होता, ते जाणवतं हार्ट टू हार्ट तुमचं कनेक्शन. आणि मला विशेष कौतुक हे वाटतं की तुम्ही 8वी 9वीत आपण इंडिपेंडंट व्हायचं असा विचार करत होतात. मी जेव्हा 8वी 9वीत होतो तेव्हा माझ्या डोक्यात असं, आता शाळेचा सीझन सुरू होईल, वडील आपल्याला सगळं पुरवतील. पण मला असं वाटतं की संकटात 2 गोष्टी होऊ शकतात. माणूस खचून जाऊ शकतो, जे तुम्ही केलं नाहीत, आणि तुम्ही वेगळा विचार करायला लागला. आणि हे खूप अमेझिंग आणि खूप इन्स्पायरिंग आहे. आणि म्हणून माझा पुढचा प्रश्न असा आहे की एक तर तुम्ही शाळेत ठरवलं होतं की इंडिपेंडंट व्हायचं, पण जेव्हा मोठे झाल्यानंतर हा पॉईंट कधी आला की ज्या वेळेला तुम्ही ठरवलं की आता आपल्याला व्यावसायिक व्हायचं आहे. आणि नुसतं ठरवलं नाहीत, काही लोक नाही तर डोक्यात निर्णय घेत राहतात 2-2, 3-3 वर्ष, पण करत काही नाही. तर प्रश्नाचा दुसरा भाग असा, ठरवलं कधी, ती एक मोमेंट काय होती, आणि नंतर लगेच ॲक्शन्स काय घेतल्यात तुम्ही? मुवमेंट अशीच होती की 10th एक्झाम झाली माझी आणि रिझल्ट आला आणि लगेच मी स्टँडर्ड चार्टर्डला जॉबला लागलो. लगेच 10वी लगेच रिझल्ट आला तसंच. आणि तो म्हणजे माझं 18 एज कम्प्लीट आहे. लोक बोलतील 10वी कम्प्लीट केलं, अंडर एज मी कसं जॉब द्यायला लागलं. बिकॉज ऑफ मी 8ला फेल झालो होतो, ते सांगायचं राहिलेलं. आणि मी बँचर होतो, मी खूप मस्तीखोर होतो. पण तो जो सिच्युएशन जेव्हा घडली ना, तेव्हा माणसाला सुधार येतं आपल्या लाईफमध्ये. टर्निंग पॉईंट झालं होतं. त्याच्या अगोदर मी खूप मस्तीखोर होतो, म्हणजे अभ्यासात ड होतो, अभ्यासात काहीच म्हणजे 0 होतो, म्हणून 8ला फेल झालो. पण नंतर हे जे सिच्युएशन झाली, तुम्ही बिलीव्ह नाही करणार तुम्ही की माझी टीचर सरप्राईज झाली की हा नेक्स्ट इयरला फेलियर मुलगा रँकनी पास होते. अमेझिंग. तर तो एक माझ्यासाठी वेगळा अचिव्हमेंट होतं की इव्हन माझी मॉम पण सरप्राईज झाली की काट्यावर पास होणार मुलगा आणि नंबरनी पास होते. 5th रँकनी पास झालो मी तेव्हा 8th स्टँडर्डला. आणि तिथे पण मला पण सेल्फ कॉन्फिडन्स वाढला की मी अभ्यासात डन नाही आहे, मी टेकअप करू शकतो, हुशार होऊ शकतो. मग त्यापासून मी जर्नी स्टार्ट केली. मग 10thला पण मी चांगल्या रिझल्टनी पास झालो आणि मला स्टँडर्ड चार्टर्डमध्ये मला म्हणजे माझे मार्क्स बघून मला त्यांनी त्यांच्या बेसिसवर ठेवलं. ॲज अ कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहिलं होतं ना, म्हणजे पेरोलवर नव्हतं, कॉन्ट्रॅक्ट बेस. मला ठीक आहे, इनफ आहे कॉन्ट्रॅक्ट बेस. 1800 रुपये पगार होता मला, पण ठीक आहे, मला आपल्या घर चालण्यासाठी तेव्हा 1800 रुपये इनफ होते. आणि मग असं 2 वर्ष मी त्या स्टँडर्ड चार्टर्डमध्ये मी जॉब केला. पण असं 12thला मग नंतर जेव्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली मला आता एक्झाम आहे, 1 महिना सुट्टी पाहिजे. पण कॉन्ट्रॅक्टवर असल्यामुळे ते काय PL आणि CL असे काय नसते त्याच्यामध्ये. तर ते बोलले नाही, आम्ही जास्तीत तुम्हाला फक्त पेपरच्या टायमाला सुट्टी देऊ शकतो. पण मी बोललो नाही, तेवढं इनफ नाही, का मी रेग्युलर जॉब पण करतो. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी कॉलेजला जायचो फक्त शनिवारचं जायचो कॉलेजला. सॅटर्डेला जेव्हा सुट्टी असायची ना, सॅटर्डे ऑफ असायचं मला सॅटर्डेला बँकमध्ये, तेव्हा मी कॉलेजला जायचो. आणि त्या टायमा कॉलेजमध्ये जेव्हा फायनल एक्झामला मी पेपर लिहायला बसलो, तर माझा क्लास सर मला तो स्वतः मला ओळखत नव्हतं की हा कॉलेजचा स्टुडंट आहे करून. तर त्यानं लिटरली मला पेपर न देता मला प्रिन्सिपलकडे घेऊन गेलं, माझी ID चेक केली, तेव्हा त्याला कळलं मला हा बाबा खरंच इकडचं स्टुडंट आहे करून. म्हणजे असं म्हणजे शनिवारचा जर मुलगा जातो, स्टुडंट जर कॉलेजला जातो, क्लास सर पण ओळखणार नाही आपल्याला. करेक्ट. तर एक सिच्युएशन होती. मग 12thला मला रिझल्ट म्हणजे एक्झामसाठी मला सुट्टी नाही मिळाली, तर मग मी तो जॉब सोडला. आणि मग 12th जेव्हा मी पासआउट झालो, मग जॉब मला सर्च करायचा होता. मग तेव्हा माझी जर्नी झाली स्टॉक मार्केटमध्ये. बरं. तर मी शेअरखानमध्ये ॲज ए ट्रेनी म्हणून लागलो, माझे कमिशन बेसवर होतो. बरं. मग तिथे माझी 2004च्या आसपास मी तिथे ॲज ए प्लेसमेंट झालो. आणि 2004च्या मग 2003 या 2004चा हा काल होता माझा तिथे शेअरखानमध्ये जॉब.
तिथे 5-6 वर्ष मी जॉब केली आणि बरं. ॲज अ एक्झिक्युटिव्ह म्हणजे नंतर ब्रांच मॅनेजर बरं आणि नंतर तिकडं मी स्विच केलं, म्हणजे पूर्ण टीमच स्विच केली. आम्ही निर्मल बँकमध्ये गेलो, बरं तिकडे मग चांगला ॲज अ सिनियर मॅनेजर म्हणून होतो, माझ्या अंडर टीम होती. बरं. मग ते माझी जर्नी सुरू झाली माझ्या ब्रोकिंग फर्मची, म्हणजे इन्व्हेस्टमेंट फर्मची. हो आणि मग असं बघता बघता मग व्हिज्युलायझिंग केलं मी की आता अच्छा. आपल्याला इथे काही समथिंग डिफरंट करायला लागेल. आ, आपण जेव्हा व्हिज्युलाइज करतो ना, आता माझी सॅलरी सपोज त्या टायमाला 20,000 होती. बरं मी म्हणजे जसं मी चॅलेंज करायचो, मी स्वतःला चॅलेंज करायचो की आता 20 नाही, आता आपल्याला 40वर जायचं आहे. हम्म. आणि जेव्हा मी निर्मल बँकमध्ये होतो तेव्हा मग नंतर 2005ला म्हणजे लग्न पण झालं माझं, लव्ह मॅरेज होतं. हम्म. तेव्हा मग एका वर्षातच मग आमचं थोडं बॅड पॅच पण होता जॉबचं, आमचं थोडं ब्रोकिंग होतं, ते टार्गेट बेसवर असायचं. हम्म. हम्म. तर इन्सिडेंट असं झालं की 2007मध्ये माझा मुलगा जो प्रीमॅच्युअर झाला, बरं तर तो एक परत बॅड पॅच आला. हो हो प्रीमॅच्युअर म्हटलं तर त्याला 1 महिना काचेमध्ये ठेवलं. हो त्रासदायक. पर डे त्याचं 7,000 फक्त त्याचं मेडिसिनचं खर्च होतं, परत Wow. डॉक्टरचं वेळ खर्च. आणि एवढं कमी फायनान्शियली स्ट्रॉंग नव्हतं त्या टायमाला. तर त्या टायमाला माझ्या सासूने खूप मला हेल्प केली, सासू सासऱ्यांनी किंवा तिच्या काकानी, म्हणजे माझ्या वाईफच्या फॅमिलीने खूप मला हेल्प केली. हो म्हणून मी आज कधी कुठे गेलो तर पहिलं मी त्यांचं नाव घेतो, क्या बात. की ज्यांनी आपल्याला उभं केलं त्यांचं नाव कधी विसरायचं नाही. नक्की नक्की. आणि मी लोकांना पण तेच सांगतो, जे तुम्हाला हेल्प करतात तुमच्या वाईट पॅचमध्ये, तुमचा मित्र असो या तुमचा फॅमिली असो कोणी असो, त्याचं नाव घ्यायला तुम्हाला काय जातं, कुठे पैसे देवासारखे आहेत लागतात, तुमचे. देवासारखेच आहेत ना. आज ते नसते तर मी आज नसतो इथे. करेक्ट. तर त्यांनी खूप हेल्प केली अशा प्रकारे. आणि मग जर्नी मुलगा झाला आणि प्रीमॅच्युअर्ड, मग त्याचं सर्व करेपर्यंत आम्हाला 1 वर्ष सर्व कर्ज व्हायला लागलं आमच्या अंगावर. मग वाईफला मी चॅलेंज केलं, बघ हे 1 वर्ष हे कर्ज आहे ना, मी विदिन 6 मंथ मी क्लिअर करेन. आणि तिला एवढा कॉन्फिडन्स होता, तिला माहिती आहे हा बोलतो ते करून दाखवतो. तर आम्ही बोला व्हिज्युलाइज करूया काय ते समथिंग, की मी जर 20,000 करतो, मला 40,000 सॅलरी मला कशी ड्रॉ करायची हो हे आपलं व्हिज्युलाइज केलं ना, हो की ऑटोमॅटिक ते तुमच्या बॅक ऑफ माइंड, कॉन्शियस माइंडमध्ये ना ते कमांड होत राहते. राहतं. आणि ते ॲक्च्युली आपल्या लाईफमध्ये होत जातं, घडत जातं. तुम्ही रोज व्हिज्युअलाइज करा. हा रोज व्हिज्युलाइज. मी जेव्हा पण उठायचं ना, वाईफला बोलायचं, बघ आज हा 6 महिने की 1 वर्षात ही माझी सॅलरी, पुढच्या वर्षात माझी सॅलरी डबल झालेली असणार. क्या बात आहे. बरं. आज चॅलेंजिंग असं. आणि बघा आपल्या लाईफमध्ये ना, विदाउट टास्क विदाउट गोल नथिंग आहे. येस तुमच्या लाईफमध्ये गोल नाही ना तर लाईफच नाही आहे पहिली गोष्ट. खरं. जसं की ॲन्युअलमध्ये ॲड्रेस नाही तर ॲन्युअल जाणार कुठे. तर करेक्ट. लाईफमध्ये पण आपल्याला काहीतरी गोल असले पाहिजे, तर आपण लाईफ कुठेतरी पण चांगली स्पेंड करू शकतो. तर मी प्रत्येक वेळेला म्हणजे काय ना काय माझं गोल सेट करायचो, वाईफला सांगायचो. आणि म्हणजे कोणातरी सांगणं गरजेचं आहे, Yes. स्वतः मनात ठेवून काही उपयोग पण नाही आहे. हे खूप महत्वाचं आहे की अनाऊन्स करणं, हां कारण आपण जबाबदारी पण घ्यायला लागतो. हां. आणि Amazing. अनाऊन्स करणं काम होतं माहिती, जर तुम्ही फेल झालात ना तो समोरचा माणूस तुम्हाला पिंग करणार, गचंडी. हां. काय रे तू सांगितलं होतं. तुम्ही बोललेलात का नाही झालं, कुठे फेल झालं. हां. मग आपल्याला पण मनात वाटलं पाहिजे, बा, मी जे बोलतो ते करतो, हे Yes. केलं पाहिजे. येस. मग असं 21 40,000 वरती गेलो, ते अचिव्हमेंट झालं. बायकोला 40,000 सॅलरी झाली, आता मला 60वर पोचायचं आहे. बरं. वाय पण कॉन्फिडंट, तू बोललायस ना तू करणार. 6 मंथमध्ये पोहोचेल. विदिन 6 मंथ मी 60,000 सॅलरी अचिव्हमेंट बिकॉज ऑफ माय परफॉर्मन्स. येस. पण मी बोललो आता पाठी बघायचं ना, आपल्याला जे आहे ते आपल्याला आता करायचं आहे. डू अँड डायचे सिच्युएशन आपल्याला जर आपल्या फायनान्शियल फ्रीडम लाईफ जगायचं आहे, ते हे जे सर्व कर्ज आहे ना सर्व मुक्त केलं पाहिजे. आणि मी बिलीव्ह नाही करणार, मी पार्ट टाइम जॉब पण करायचो, मग हो का. त्याच्यातून मला इन्कम यायचा. बर. मग ते कर्ज आहे ना असे नील करत गेलो ना, आणि वाईफ पण सरप्राईज झाली की विथिन आम्ही मला वाटतं 4 या 5 महिन्यात आम्ही कर्ज नील करून टाकले. क्या बात आहे. आणि मग वाईफला पण मी सांगितलं, चल आता माझी सॅलरी आहे, आता तुला पण एक संधी देतो की आमच्या सोसायटीमध्ये ना ते इमिटेशनचं काम खूप चालायचं. बल्कमध्ये आणायचं, लोकांना द्यायचं, म्हणजे रोजगार आम्ही लोकांना द्यायचो. तिथे एक सम ऑफ पर्सेंटेज आम्ही घ्यायचो, सम ऑफ पर्सेंटेज त्यांना आम्ही द्यायचो. हो. त्यामध्ये जे इल्ड भेटायचे तर आमचं कमिशन भेटायचं आम्हाला. बरोबर. आता कमिशनमध्ये प्रॉब्लेम का होता माहिती आहे, तेव्हा वेंडर लोक पेमेंट नाही द्यायचे टाईमवर. 2 महिने 3 महिने असे टाईम लावायचं. तिला बोलतो काय टेन्शन नको तू, माझा पगार येतो ना, 50% पगार आपण आपल्याकडे जे काम करतात त्यांना आपण डिवाईड करू, आपलं घर चालतं आहे ना, दॅट्स इम्पॉर्टंट, नंतर आपल्याला भेटणारच आहे. बोलते ठीक आहे चालेल. व्हेरी गुड. आणि मग तेव्हा ती पण कॉन्फिडंट झाली. मग 2-2 महिने पैसे तिचे ते तिकडे पण पैसे यायचे, 2-3 महिने लेट यायचे पण ठीक आहे. हो. त्या पैशाने आम्ही मग वेगळी इन्व्हेस्टमेंट केली, आम्ही वाव. म्युच्युअल फंड केले, SIP केली. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करत, ती अमाऊंट एवढी मोठी झाली ना की माझं घर मी त्याच्यामधून घेतलं. हो.
विदाऊट लोन Wow. विदाऊट सर्व इन्व्हेस्टमेंट आपण घर घेतलंय. वाव. आणि ते जेव्हा फील होते ना की म्हणजे आपलं स्टार्टिंगला जे पैसे द्यायला लागते बिल्डरला किंवा लोन घ्यायला लागतं. मी Yes. खूप जण बघतो 90% लोक घर लोनवरच घेतात. हो. किंवा सॅलरी असेल त्यांची फॉर एक्झाम्पल लाख रुपये सॅलरी आहे, हो. 80,000चं लोन करून बसतो. EMI. काय जगणार, लाईफच नाही ना त्यामध्ये. तर मी जे प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली, मला हे जे माझे रिटर्न्स आहेत मी ह्याच्यामध्ये हे घेणार, हे माझे रिटर्न्स मी ह्याच्यातून कार घेणार, हे जे माझे रिटर्न्स मी माझे गाडी घरामध्ये काय लक्झरीज करायचं मी ते करणार. बरोबर. पूर्ण प्री प्लॅन केलेला आणि त्या प्रकारे मी आज ही सर्व लाईफ मी पुन्हा सेट केलेली आहे. अमेझिंग. पहिल्या 2 प्रश्नांमध्येच मित्रांनो एवढं शिकता येण्यासारखं आहे. 2-3 गोष्टी ज्या मला आत्ता पटकन मी उचलल्या. एक तर गोल्स आणि फायर, ते गोल्स अचीव्ह करायचे. व्हिज्युअलायझेशन, आपल्याला कुठे जायचं आहे हे रोज पाहणे. आणि मागच्या एक एपिसोड आम्ही सर केला होता की आमचे एक CA आहेत अकोले सर, त्यांच्याबरोबर की बिझनेसमध्ये तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. पण तुम्हाला नॅचरली तो सेव्हिंगकडचा जो तुमचा कल होता, माइंडसेट होता, हा इतका महत्त्वाचा आहे. हल्ली मला असं वाटतं की चुका आमच्याकडनं किंवा आसपासच्या ऑन्टरप्रिन्युअर्सकडनं किंवा ज्यांना यायचं आहे बिझनेसमध्ये, आपण खर्चाचं आधी प्लॅनिंग केलेलं असतं, सेव्हिंगचं प्लॅनिंग आपल्याकडे नसतंच आणि त्यामुळे गाडी घसरायला लागते. तर थँक्यू व्हेरी मच. ह्या पहिल्या काही मिनिटातच खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं, तुमच्या जर्नीमधनं. आता मला जर फॉलो एक मी लोकांना आता न्यू जनरेशन जे जॉब करतात, जे सर्व्हिस करतात, त्यांच्यासाठी एक मी थोडंसं एक सांगतो की तुमची सॅलरी येते ना, तर पहिला सेव्हिंग बघा, देन इन्व्हेस्टमेंट करा, देन एक्सपेन्सेस बघा. दिस फॉर्म्युला कॅन यूज फॉर युअर गोल, मीन्स फायनान्शियलसाठी तुमच्यासाठी ही फॉर्म्युला खूप यूज होईल करून. आणि असं नाही की खूप सेव्ह केलं पाहिजे, थोडंफार. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमची मी आजच्या पिढी नाही ना, वस्ट वस्ट 30,000 सॅलरी ड्रॉ करायची. वस्ट म्हणजे जो ऑफिसमध्ये काम करतात किंवा कुठे त्यांना 30,000 सॅलरी असणार, 30,000. तर मी बोलतो ठीक आहे 20,000 मी स्पेंड करा, काय पण 10,000 तुम्ही सेव्हिंग करा. करेक्ट. SIP करा, म्युच्युअल फंड करा. करेक्ट. इट्स बेस्ट. प्रॉब्लेम असा की आमच्या खिशात 2 क्रेडिट कार्ड असतात. क्रेडिट कार्ड असतात आणि मग ठीक आहे मेसेज येत असतात, मग प्री लोन आहे, होय, मोबाईल घेतात लगेच, आयफोन. आता ज्याच्याकडे 30,000 सॅलरी आहे तो आयफोन घेऊन यूज करतोय, लाख रुपयाची वस्तू यूज. नॉट सेन्स ना, नॉट सेन्सिबल. ते तर झालं. आता बाईकचं क्रेज, 4,000 EMI लावून टाकतात की बाईक घेतली. म्हणजे तुमचे ऍसेट नाही, ते लायबिलिटी मार्ग क्रिएट केलेला. हा, लायबिलिटी. तुमच्या खिशेला ते म्हणजे छन्नी करून टाकतात. ते तुमचं ऍसेट राहत नाही, तुमचे ते पॉकेट पूर्ण रिकामे करतात. तर माझ्या नवीन जनरेशन लोकांना, न्यू जनरेशन लोकांना हेच रिक्वेस्ट असेल की आताचं जे लाईफ चाललंय ना, हे सर्व म्हणजे रेस चालू आहे शोशाईनची, हे प्लीज अवॉइड करा. एक्सपेन्सेस जे वस्तू घेणं हे टाळा. पहिला तुम्ही तुमचं एक करिअर सेट करा, तुमची लाईफ सेट करा, तुमचे फायनान्शियल फ्रीडम लाईफ सेट करा, आणि मग हे सर्व वस्तू तुम्हाला पुढे भेटणारच आहेत, येणारच आहेत. हे कुठे जाणार आहेत? मोबाईल, आयफोन दरवर्षी वेगवेगळं अपडेट करत असतात. तर त्याच्या मागे पळण्यापेक्षा तुम्ही स्वतःची लाईफ अपडेट करा, स्वतः ती इन्व्हेस्टमेंट करा, दॅन यू कॅन चेंज युअर लाईफ. येस, लाईफ अपडेट करा, स्किल्स शिका, 4 लोकांना भेटा, नेटवर्किंग करा, व्यवसाय शिका. आय थिंक ज्यांना बिझनेसमध्ये यायचंय त्यांनी मॅक्सिमम वेळा इकडे आपला वेळ घालवला पाहिजे. आणि आपल्या मराठी कल्चरमध्ये आपल्या पूर्वजांनी फक्त आपल्याला काय सांगितलंय, पैसे आले की FD करा. ठीक आहे, पैसे आले FD करा, ती दुसरी गोष्ट. एज्युकेशन केल्याच्या ग्रॅज्युएशन झालं, जॉब शोधा. करेक्ट. कधी असं बोललंही नाही की बाबा तू 10वीपासून तू बिझनेससाठी प्रोव्हिजन कर, की सेव्हिंग इम्पॉर्टंट आहे. सेव्हिंगचं म्हणजे बँकेत पैसे ठेवणे इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही कुठेतरी एक म्युच्युअल फंड करा, SIP करा, पण काहीतरी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा, बरोबर, रेदर दॅन किपिंग युअर मनी इन द बँक. करेक्ट. ओके. मी असं सवय लावून घ्या. मी असं म्हणजे कुठलं बँकेचं नेगेटिव्ह काय बोलत नाही आहे, बट फायनान्शियल जे आपलं बॅक परफॉर्मन्स बघणार ना, त्याच्याबद्दल मी बोलतोय. आणि दुसरी गोष्ट, जे लक्झरी लाईफ आपण आत्तापासून, आपल्याकडे सॅलरी भले 30,000 आहे, पण आताच आपण लक्झरी लाईफ जगायला बघतो. जे महागाडी मोबाईल घेणं, महागाडी गाडी घेणे, बाईक घेणं, हे जो क्रेज चाललाय ना, हे अवॉइड करायचं. आता तुम्ही जर तुमच्या फायनान्शियलला तुम्ही टाइम देणार ना, तर पुढे जाऊन तुम्ही फायनान्शियल फ्रीडम बनवू शकता. हवं तर तुम्ही घेऊ शकता नंतर, पण एक तुम्ही पर्टिक्युलर सेव्हिंग करा. पर्टिक्युलर तुम्ही काही गोल सेट करा की मला पुढे जाऊन काय करायचं आहे, पुढे जाऊन मला काय बनायचं आहे, आणि स्वतःवरती स्पेंड करा.
स्वतःला अपडेट करा. करेक्ट. मोबाईलला अपडेट करण्यापेक्षा स्वतःला अपडेट करा. परफेक्ट. मोबाईल अपडेट करून काय होणार, परत नेक्स्ट इयर तुम्ही मोबाईल चेंज करा, त्याच्यात तुमचं सुधारणा काय होणार नाही, तुमची स्किल डेव्हलप होणार नाही. करेक्ट. बेटर दॅट आहे की तुम्ही स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करा आणि स्वतःला सुधारा. परफेक्ट. सर मग आता तुमची स्टोरी खूप युनिक आहे. तुम्ही लहानपणीच विचार केला होता की मला व्यावसायिक व्हायचं आहे आणि तुम्ही तशा ॲक्शन्स घेतल्यात, तुमच्याकडे क्लॅरिटी होती. पण आता असे पण काही समजा आपले व्ह्युअर्स आहेत की ज्यांना व्यवसायात यायचं आहे पण निर्णयच घेता येत नाही कारण भीती वाटते आतमध्ये की माझं सगळं नीट होईल का नाही. अशा लोकांना काय सल्ला द्याल निर्णय घेण्यासाठी? मग काय करावं? बघा, रिस्क तर सर्वीकडेच आहे. करेक्ट. तुम्ही जॉब करा या तुम्ही बिझनेस करा, करेक्ट. रिस्क सर्व. आता माझा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब हो. सस्टेन आहे का? नाही. कधी तुम्हाला रिझायनेशन टाकावं लागेल. रेजिग्नेशन टाकलं काय शेवटी मग तुम्ही अनएम्प्लॉयमेंट होणार. करेक्ट. पॅटर्न तुम्ही रिस्क तुम्ही जॉबसाठी याच्या बिझनेससाठी घ्या ना. करेक्ट. तुम्ही डायरेक्ट बिझनेस करा असं मी नाही म्हणत आहे. हम्म. तुम्ही पहिलं तुमची जॉब पहिलं सस्टेन करा, बरोबर. त्यातून सर्टन एक पार्ट टाइम तुम्ही बिझनेस करा, बरोबर. फुल टाइम बिझनेस करू नका. हां. ओके. म्हणजे तुमचं दोन्ही म्हणजे एकीकडे कुठे तुम्ही सस्टेन झालं तुम्ही तिथे तुम्ही फुल बरोबर. फ्लेशमध्ये तुम्ही करू शकता. फक्त तेवढी मेहनत करायची तयारी. हा, मेहनत करायची तयारी आहे. हम्म. आता बघा, इथं माझा एक मित्र आहे, तो संध्याकाळी 4 वाजता येतो बरं. जॉबवरनं. बरं. ठीक आहे, तो सियाटला आहे, जॉब करतो, त्याचा तो फर्स्ट शिफ्टला जातो, 4 वाजता येतो. मग त्यांनी मला विचारलं, अरे मी 4च्या नंतर मी एमटीच असतो, मी काय करू? हम्म. मी बोललो, तुझी बिझनेस करायची तयारी आहे का? हम्म. मराठी माइंडसेट बघा. हो. तर तो बोलला हां आहे. मी विचारलं, करशील बिझनेस? बोला हां करेल. हम्म. म्हणजे बघ, इथे एक स्पॉट आहे, वडापावची गाडी लावणार का? हम्म. बोलतो मी वडापावची गाडी, अधिकारी माणूस हा, आहे. मी सियाटमध्ये कामाला आहे. म्हणजे हा माइंडसेट कुठेतरी चुकीचा आहे मला असं वाटतं. आणि हेच जर तुम्ही युपीच्या किंवा मी कोणाचं असं म्हणजे कास्टवरती बोलत नाही, बरोबर. बट ते खूप मेहनती असतात म्हटलं. बरोबर. तसं बघायला हम्म. त्यांना सांगितलं ना, ते रात्री 10-11 वाजे पण तिथे उभं राहायला तयार असतात. ॲब्सोल्युटली. म्हणून ते आज पोती भरून गावी पाठवतात. पाठवतात. Exactly. बिकॉज ऑफ दॅट रिझन की त्यांच्यात मेहनत करायची आणि चिकाटी असते त्यांच्यामध्ये. हम्म. हम्म. मग आपल्या मराठी बांधवांना पण मला तेच सांगायचं की मेहनत करा, थोडं जास्ती एफर्ट. आत्ता तुम्ही या यंग एजमध्ये जर एफर्ट टाकू शकणार नाही तर मग नंतर आफ्टर एजमध्ये तुम्ही काहीच नाही करू शकत. मग तो वेळ निघालेला असणार. Correct. मग नंतर रडत बसण्यापेक्षा ते उपयोग नाही. आत्तापासून जर तुमच्याकडे जो वेळ आहे, तो वेळ काळ आहे आणि तुमच्याकडे जो पोटेन्शियल आहे, तुम्ही आता मेहनत करू शकतात, ते खूप टाईम युटिलाइज करणं गरजेचं आहे. ओके. ओके. आणि लाईफ आपली रिटेक नाही आहे. वाव. ॲब्सोल्युटली. करेक्ट. एकदा जे तुम्ही केलं, करेक्ट. तुम्ही त्यांना सॉरी बोलू शकत नाही. करेक्ट. तर लाईफ तुम्हाला सॉरी बोलेल. करेक्ट. असं आणि मित्रांनो, लाईफमध्ये रिटेक नाहीये म्हणून कल्ला करायचा नाही फक्त. आपल्याकडे विजन पाहिजे, मेहनत करायची तयारी पाहिजे. सर ज्वलंत उदाहरण आहेत आपल्यासमोर. सर आणखी एक प्रश्न होता की आता तुम्ही फार लकी होता, तुमचा प्रेमविवाह, त्यामुळे तुमच्या बायकोचा तुमच्या पोटेन्शियलवरती अत्यंत विश्वास होता, त्यामुळे त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला व्यवसायात यायला. पण बऱ्याचशा वेळेला आपल्या विशेषतः मराठी तरुणांचं काय होतं, बिझनेस बॅकग्राऊंड नसतं कोणाला. त्यामुळे पहिला थॉट जेव्हा आपण फॅमिलीमध्ये मांडतो की मला व्यवसाय करायचा आहे, ते पहिल्यांदा नको बाबा, कशाला उगाच काहीतरी वेळ डोक्यात घालून घेतो. तर मग घरच्यांना कन्व्हिन्स कसं करायचं, काय संवाद साधला पाहिजे फॅमिलीमध्ये? हा एक पॉईंट तुम्ही चांगला विचारलात मला आणि मी बोलणारच होतो की बघा, आपण जेव्हा कुठे आपल्या फॅमिलीला सांगतो मी आता कुठे बिझनेससाठी मी ट्राय करतोय, पहिलं आपल्या आई वडील तर नेगेटिव्ह असतात ह्या गोष्टीसाठी. करेक्ट. बिझनेस नको करू, तू कुठे बँकेत जॉब कर किंवा गव्हर्नमेंट जॉब कर, तिथे तू सेफ राहशील. पण मला वाटत नाही सर्व सेफ. आणि ह्याच्याने तुम्ही भले तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब जरी भेटला, काय मजा नाही त्यात. लाईफ फ्रीडम नाही आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्राइस टॅग बघून तुम्हाला घ्यायला लागते जर तुम्ही सॅलरी पर्सन असेल तर. आणि बिझनेस पर्सन असेल ना, प्राइस टॅग नाही, ब्रँड बघून घेणार तो. हा डिफरन्स असतो बिझनेस आणि सॅलरीमध्ये. आणि दुसरी गोष्ट मी माझ्या वाईफबद्दल सांगतो. मी वाईफला सांगितलं की मला बिझनेस करायचा आहे. वाईफ कुठे काय करायचं, इथे बिंदास कर बोलतो. तिने मला प्रत्येक गोष्टीला कधी नाकारलं नाही, कारण तिला माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता. पहिली गोष्ट, तिने माझी जर्नी बघितली लहानापासून, मी कसं मी सर्वाईव्ह केलंय, कारण ती माझ्या समोरच आहे, सामनेवाली खिडकी मेरी. करेक्ट. तेच, प्रत्येक जण तुमच्यासारखं नशिबान नाही अशी बायको मिळायला. त्यामुळे ज्यांच्याकडे नाहीयेत, ज्यांच्याकडे असे पार्टनर्स नाहीयेत आणि घरच्यांना कन्व्हिन्स करायचं, आई वडिलांना, बायकोला, किंवा जबाबदाऱ्या असतात, तर मग त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल, काय संवाद साधला पाहिजे त्यांनी? संवाद माझं म्हणणं असंच असणार की तुम्हाला जर तुमच्या स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे ना, तुम्हाला माहिती मी हे करू शकतो,
मग बस तुम्ही दुनिया ठुकरे होते पण तुम्ही स्वतःची कॉन्फिडन्स होते, उद्या जाऊन ती दुनिया तुम्हाला ऍक्सेप्ट करणार. आणि तो दिसतो मग समोर दिसतो. आपल्या घरच्यांनाही दिसतो. हां. करेक्ट. आणि बघा जेव्हा तुमच्याकडे मनी फ्लो येईल ना, तर जेवढे तुमच्याकडे लांब गेले ते लगेच तुमच्या पायाजवळ येतील. आणि माझ्या लाईफमध्ये मी बघितलंय, जे अगोदर मला म्हणजे हा विनेश काय करणार आहे, अभ्यासात ड हा काय करणार लाईफमध्ये पुढे जाऊन. इव्हन मी माझ्या स्कूल टीचरला पण शोधतोय पण ती भेटत नाही मला. पॉडकास्टद्वारे कदाचित बघून येतील. भेटली तर भेटेल पण चांगली गोष्ट आहे. कारण ती मी बोलाय अरे हा मुलगा काहीच नाही करणार आहे. इव्हन माझ्या मॉमला पण बोलणं रिझल्ट देताना, ह्याला तुम्ही शाळेतून काढून टाका, हा काही नाही करणार लाईफमध्ये. बापरे. तर अशी परिस्थिती होती तेव्हा. आणि मला माझी ट्युशन टीचर होती, ती पण म्हणजे थोडी माझ्याबद्दल नेगेटिव्ह होती. पण मला आईने एकदा घेऊन गेले तिच्याकडे की विनेश एकदा भेट त्या टीचरला. मी म्हटलं ठीक आहे भेटेन. खूपच म्हणजे ओल्ड एज झालेलं, पण तरी ओळखलं तिने मला. मला टीचर नाव आय एम नाव ओन ॲज ए बिझनेस ओनर. हां व्हेरी गुड. विच असं जे कंपनी नाव सांगितलं, दिस इज माय ओन कंपनी, यू कॅन सी ऑन माय वेबसाईट. लिटरली होईल शेप्रीज अरे वा यू आर बिकम मिलेनियर. मला इट्स ऑल ऑफ यू. म्हटलं तुमच्या आशीर्वादाने झालं म्हटलं. बोलते नाही नाही खरं म्हणजे आम्ही तुला त्या टायमाला वेगळं विचार करतो आणि तू वेगळा एक एन्थुझिझममध्ये येऊन सर्व केलं. त्यांनी पण ॲप्रिशिएट केलं मला. पण स्कूल टीचर भेटली नाही मला. हां पण आमचा प्रिन्सिपलचा मुलगा माझ्या बॅचमध्येच असायचा. आम्ही एकाच वर्गात होतो. तर तो आता मला चांगला ओळखतो म्हणजे. आणि ते वेगळे म्हणजे हुशार मुलं आणि आम्ही मस्ती बॅक बेंचर. काय माझी मुलगी पण त्या स्कूलमध्ये शिकलेली तेव्हा. तर आमचं भेटणं वगैरे होतं. मग ठीक आहे. तर म्हणजे ते आपलं आयडेंटिफिकेशन वेगळं होतं ना, तर एक वेगळं फील होतं की बा अगोदरची आपली आयडेंटिफाय करते ना आता आयडेंटिफाय काय हे काय बिकॉज ऑफ की आपलं एक विजन क्लिअर होतं, आपलं गोल क्लिअर होतं. आणि जेव्हा लाईफमध्ये आपलं काय बनायचं असेल ना, तर तुम्हाला चिकाटी असणं खूप गरजेचं आहे. लेट गो करून काय होणार नाही. हां आणि एक दुसरी गोष्ट, तुम्हाला जर लाईफमध्ये खूप जण असे डिमोटिवेट करत असतात किंवा काही बोलत असतात, काढून टाकायचं. हे खूप महत्वाचं आहे. कारण की जसं तुम्ही म्हणालात की आपण जेव्हा जर्नी सुरू करतो तेव्हा कदाचित खूप कमी लोक आपल्यावरती विश्वास ठेवणार असतात. आपल्या घरचेही कदाचित बिलीव्ह करत नसतात आपल्यावरती. एकच मार्ग आहे की आपल्या रिझल्ट्सनेच तो विश्वास संपादन करू शकतो आपण. आणि त्यामुळे जेव्हा आपण खच्ची होतो तेव्हा ते डोक्यातनं जितक्या लवकर काढून टाकता येईल ते खूप महत्वाचं आहे. कसं आहे, आपल्याला जर फ्लाय घ्यायचं, आपल्याला टेक ऑफ घ्यायचं असेल तर आपण प्लेननी जातो. तर तिथे एक टर्म्स अँड कंडिशन असते की तुम्हाला 7 kg वरती अलाउड नाही. अलाउड तुम्हाला चार्जेस पे करायला लागतात. हे जर तुम्ही ऑटोमध्ये जा, बसमध्ये जा, तिथे कुठे तुम्हाला कोण विचारतो तुमच्या बॅगेत किती वजन आहे, नाही विचारत ना. जर आपल्याला हवेमध्ये उडायचं आहे तर हे आपलं वरचं जे लोड आहे ना डोक्यावरचं सर्व खाली करायला लागतं. काय मस्त एक्झाम्पल. तर तुम्ही फ्लाय करू शकता लाईफमध्ये. जर हा मला ते बोलला, तो मला ते बोलला आणि ते जर डोक्यात घेऊन चाललं तर तुम्ही त्याच्यातच गुंतून राहणार आणि आपण तिथेच खच्ची होतो. तिथेच खचून. बरोबर. अमेझिंग. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता नवीन व्यावसायिकांना हा प्रश्न असतो की आपण काय करतो. जसं मी शाळेमध्ये फटाक्यांचा व्यवसाय छोटासा करून पाहिला होता. आता सुरुवातीला आपण काय करतो, चल बाबा आपल्याच ओळखीच्या लोकांमध्ये जाऊ, ऑर्डर मिळवायचा प्रयत्न करू. पण तिथेच लक्षात आलं की ओळखीच्या लोकांनी उभंच केलं नाही. करेक्ट. मग आता पेईंग कस्टमर शोधावा लागतो कारण तिथनं आपल्या बिझनेसची सुरुवात आहे. पहिला पेईंग कस्टमर जो तुमच्यासाठी कम्प्लिटली अनोळखी होता त्याला मिळवायला तुम्ही काय केलं? तिथनं मग आपण जसं म्हणतो की बाजारपेठेची सुरुवात झाली. तो आठवतोय प्रसंग? हो आठवतो ना मला. म्हणजे जेव्हा मी जॉब करत होतो त्या टायमाला एक क्लायंट होता. मला माहिती आहे तो खूप पोटेन्शियल आहे, वेल फायनान्शियल. म्हणजे 1,000 करोडची कंपनी होती त्याची मीटिंग मिळताना म्हणजे नाकेबार. मला माझ्या बॉसनी चॅलेंज केलं की तू ह्याची मीटिंग करून दाखव आणि याचा बिझनेस आणून दाखव. मी बॉसला बोललो ठीक आहे, मी याची मीटिंग पण करीन, मी याचा बिझनेस पण आणीन. आणि जो चॅलेंज ॲक्सेप्ट केला ना मी, आणि मला पण माहीत नाही मी कसं ॲक्सेप्ट केला. आणि त्याच्या अगोदर माझ्या वरचे जे मॅनेजर त्यांनी पण खूप ट्राय केलं, त्यांच्यानी पण नाही झालं. मला त्यांनी बोललं तू काय करू शकतो. मी करू शकतो ना. तुला ठीक आहे चालेल. तर मी पहिला तर ऑफिसमध्ये गेलो. मला सरांची मीटिंग पाहिजे. तर नाही सर बिझी आहेत, सर नाही भेटणार. तर मी बघितलं तिकडचं ऑफिस बॉयला, म्हणजे ठीक आहे हा ऑफिस बॉय आहे ठीक आहे. मग त्या रिसेप्शनिस्टला भेटलो. मला सरांची एकच मीटिंग पाहिजे, 5 मिनिटाची मीटिंग आहे, मी लगेच निघून जाईल. नाही सर बिझी आहेत. मला व्हिजिटिंग कार्ड.
व्हिजिटिंग कार्ड पण नाही. म्हणजे ठीक, माझं व्हिजिटिंग कार्ड ठेवतो. हम्म. सर कधी फ्री असतील तर एक कॉल करा, सांगा. नाही तुम्ही कॉल करा, मला एक अपॉइंटमेंट फिक्स करून द्या. नाही नाही असं नाही होणार. अच्छा. ठीक आहे म्हटलं. परत दुसरं नेक्स्ट डे गेलो, मॅडम एक मीटिंग पाहिजे. नाही सर बिझी आहे सर, असं म्हणजे खूपच शेड्यूल बिझी आहे. हम्म. मग एक दिवाळीचं असं का, दिवाळीला आम्ही काय करतो, क्लायंट लोकांना थोडी स्वीट्स वगैरे घेऊन जायचं. हो. मग मी एक स्वीट्स घेऊन गेलो, तर ती मॅडम बोलले स्वीट्स कशाला आणली तुम्ही, आम्ही तर काय बिझनेस मला काय नाही, एक मिठा हो जाय. मग बस त्या हिशोबाने मी तुम्हाला मला अपॉइंटमेंट नको, फक्त तुमच्यासाठी, सरांसाठी पण तुमच्यासाठीच ठेवा म्हटलं. आणि ऑफिसवर दोघांना दिलं. बर. आणि ऑफिसवरचं टायमिंग बघितलं की जसं सुट्टं करून. बर. आता ऑफिसच्या खाली उभं राहिलो मी त्याच्या टायमिंगवर, त्याला भेटलो. त्याला बर. मला 2 मिनटं बोलायची अशी, तुमच्या ऑफिसमध्ये कंटिन्यू 3 वेळा येऊन. हां मी बघितलं सर तुम्हाला. अच्छा. मला सरांचं टायमिंग शेड्यूल का असतं, सर किती वाजता येतात. मग त्यांनी सांगितलं सर 11 वाजता येतात. बर. परफेक्ट 11 वाजता येतात. हां परफेक्ट 11 वाजता येतात सर. म्हणजे ठीक आहे. जातात किती वाजता, 6-7. जाण्याचा टायमिंग नाही. म्हणजे ना मला जाण्याचा टायमिंग कन्फर्म सांग, म्हणजे अकॉर्डिंग मी तसं त्या सरांना मी गाठलो. तर बोलले नाही 7 वाजता मोस्ट प्रॉब्ली 7च्या अगोदर जातं. बरं. तुम्ही बोलता ठीक आहे 7च्या अगोदर. तर मी 11 वाजता डॉट त्यांच्या ऑफिसच्या बाहेर उभा होता. ते कॅब म्हणजे त्यांची लिफ्ट समोरच होती, ते लिफ्टच्या बाहेर की डायरेक्ट. आणि जसे ते लिफ्टमध्ये आले ना, तर मी सर एक मला तुमचे 5 मिनटं भेटत, 5 मिनटं 1 मिनटं जरी भेटलं तरी बस, मी ह्या कंपनीत आलं. बरं. बोलायचं 2 मिनटं. बरं. ठीक आहे आज कॅबिन मी. हो शपथ. आणि जी मीटिंग भेटली ना, मी त्यांना एवढं इम्प्रेस केलं, सर आपका ऑफिस इतना इंटिरियर ऑसम आहे ना, म्हणजे बहुत अच्छा लगा. म्हणजे बिझनेस तुम्ही काहीच नाही बोललो त्यांच्याशी, मी फक्त नुसतं गप्पा मारत होतो. त्यांच्या ऑफिस बाजूच्या ऑफिसचं नाव घेतलं की सर ये अपनी क्लाइंट है, इनके अपने पास अकाउंट है, बहुत अच्छा रिलेशन है हमारे इसके साथ, असं तसं बोललं. आणि सर एक मेरे बॉस के साथ से मीटिंग करने हम लोग आते मिले. हाँ आ जाओ ना, नेक्स्ट डे आ जाओ. मीटिंग भेटली, बिझनेस बॉस आला, बिझनेस आम्ही नंतर क्लिक केलं. आणि ती जर्नी म्हणजे तो चॅलेंज ॲक्सेप्ट करणं खूप म्हणजे ते मी काय बोललं, आपल्याला एफर्ट टाकणं गरजेचं आहे, चिकाटी असणं गरजेचं. आपण काय करतो माहिती आहे, आज भेटलं त्यांनी नाही बोला सोडून दिलं. येस. आता ह्यात ना, ह्या प्रसंगामध्ये खरं तर हे फक्त असं नाही की मी तिथे जाऊन जात होतो, तो एफर्ट आहे. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की तुमचं ऑब्झर्वेशन स्किल्स, की बाबा ऑफिस बॉय आहे, रिसेप्शनिस्टला आपण 4 वेळा जाऊन कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आहे, नंतर आउट ऑफ द वे जाऊन त्याच्याबरोबर रॅपो बिल्ड करणे, त्या ऑफिस बॉय बरोबर माहिती काढणे, योग्य वेळेला योग्य पद्धतीने संवाद साधणे, ह्यात कितीतरी गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की हे सगळं कुठेही बिझनेस स्कूलमध्ये कोणीही शिकवत नाही. हे तुम्हाला तुमचे पाय बूट झिजवावेच लागतात. बरोबर. ऑन द फील्ड तिथेच शिकता येतं. तीच खरी मोठी आपलं बिझनेस स्कूल आहे. आणि हे एका प्रसंगातनं कितीतरी गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ॲक्च्युली एक्झिक्यूट केलं, जे मॅनेजमेंटमध्ये शिकवलं जातं, पण चालता फिरता मॅनेजमेंट करत होतं. ते प्रॅक्टिकल लाईफ आहे. मला माहिती आहे. आणि बॉस लोक पण तो किती एकदम सॉफ्ट होता, पण बोलतात ना हे त्यांचे एम्प्लॉईज आहे, चाय से ज्यादा किटली गरम. बरोबर. म्हणजे बॉसपेक्षा हे जास्ती बॉस बनतात. करेक्ट. त्यांनी हवा करून हवा करून ठेव. बॉसला भेटत फेस टू फेस भेटले, डायरेक्ट अपॉइंटमेंट दिली ना त्यांना. आम्ही तिथून पोहोचत नव्हतो, त्यांना माहितच नाही कंपनीची माणसं येतात त्यांच्याकडे. असे सिच्युएशन, काही लोकांना माहितच नसतं की आपल्याला कोण येणार आहे भेटायला. त्यांचे रिसेप्शनिस्ट आणि त्यांचेच ते बॉस बनून जातात, ते अलावच नाही करत आपल्याला. असं आहे. करेक्ट. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला शिकण्यासाठी हेच पेइंग कस्टमर कसा मिळवायचा. ॲक्च्युली मला असं वाटतं की तुमचं जर का प्रॉडक्ट आणि सर्व्हिस चांगलं असेल, त्याचा तुम्ही गाजावाजा केला पाहिजे. मग कुठेही तुम्हाला बोलताना अजिबात भीती नाही वाटली पाहिजे, कारण कस्टमर काही आपल्या दारात येणार नाही, आपल्याला त्याच्यापर्यंत पोचायचं. आणि ह्या सगळ्या स्किल्स जे हे सांगतायत, करेज, डिटर्मिनेशन, तुमची चिकाटी मेहनत करायची तयारी, कन्व्हिक्शन तुमचं स्वतः. मला आणखी एक पॉईंट जो वाटतोय त्याच्यामध्ये, की तुमचं स्वतःचं कन्व्हिक्शन होतं ना. 4 वेळा तुम्ही गेलात, नकार मिळाला तरी सुद्धा थांबला नाहीत. हे कन्व्हिक्शन कुठेतरी आपल्याला लागणार आहे बिझनेसमध्ये. आणि म्हणून तुम्ही जो आधीचा पॉईंट, जे काही घडतंय ते पटकन काढून टाकता आलं पाहिजे डोक्यात. येस. फॅन्टॅस्टिक. आपण पुढे जाऊयात. आता प्रत्येक व्यावसायिकाला तुम्ही तर ऑलरेडी आधी सांगितलंच की एक जे तुमच्या आयुष्यात खूप आधी घडलं शाळेत असताना, फायनान्शियल क्रायसिस. पण तुमचा स्वतःचा एक आउटलुक किंवा स्वतःची विचार करायची पद्धत, त्याच्यामुळे तुम्ही पैसे वाचवून ठेवत होतात त्या क्रायसिसमध्ये सुद्धा. पण आता मला प्रश्न असा आहे की फायनान्शियल क्रायसिसमध्ये जेव्हा एखादा ऑन्टरप्रेन्युअर येतो किंवा त्याला व्यवसाय
वाढवायचं असतं तेव्हा पैशाची गरज लागते, आपण उधार वगैरे घ्यायला लागतो पैसे. अशा वेळेला अशा फेजमधनं बिझनेस जात असेल तेव्हा फायनान्स मॅनेजमेंटचं काही एक सूत्र सांगू शकाल? बघा, कुठलाही बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर तुमच्याकडे एक 6 महिन्याचा बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे बॅकअपच नाही तर तुम्ही बिझनेसचा विचार करू नका, मग तो तुमच्याकडे भार होऊन जातो. मी अगोदर पण म्हणालो तुम्हाला की जॉब करा आणि नंतर पार्ट टाइम तुम्ही बिझनेस करा. यासाठी पडू नका त्याच्यावर. यासाठीच बोललो मी, कारण की तो तुमच्याकडे बॅकअप रेडी होऊन जातो. राईट. आणि तुमच्याकडे ऑप्शन रेडी होऊन जातो की तुम्हाला जॉब करायचा की बिझनेस करायचा. दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे ऍक्टिव्ह असतात आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठे सर्व्हाइव्ह करतात. आता तुम्हाला सॅलरी तुम्हाला 30,000 पण बिझनेसमध्ये तुम्हाला 50,000 भेटत आहेत, बरोबर, तर तुम्ही कुठे करणार? ऑब्व्हियसली बिझनेसच करणार. बरोबर. मग तोच आहे माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही डायरेक्ट तुम्ही बिझनेससाठी धावपळ करू नका. एक तुमचा बॅकअप फंड रेडी करा. तुम्हाला माहिती मला ह्या बिझनेससाठी मला एवढं इन्व्हेस्टमेंट आहे आणि माझा एवढा खर्च आहे, एक्सपेन्सेस महिन्याचा एवढा आहे, तर 6 महिन्याचा बॅकअप घेऊन टाक. करेक्ट. ॲक्च्युली बिझनेस करण्यासाठी, बिझनेस तुमचा सक्सेस होण्यासाठी मिनिमम 1 वर्ष ते द्यावं लागतं. राईट. तेवढी तुमची तग धरायची तयारी. हां. आता मराठी लोकांचं, आपल्या मुलांचं काय आहे माहिती आहे, क्रेज बिझनेस टाकलं की लगेच त्यांना इन्कम पाहिजे. हो. तसं नाही होत. आणि असे किती बिझनेस वाइंड अप झालेत, मी पण बघितले, कारण त्यांच्या प्री प्लॅनच नव्हता. आली लहर केला. चान्स, लोन भेटलं, लोन घेतलं, बिझनेस टाकला, झाला वाईट. तसं नाही. लोन भेटतं पण तुमच्याकडे लोन, ठीक आहे लोन घ्या, लोन घेणं वाईट नाही, चुकीचं नाही. बरोबर. बिझनेससाठी लोन घेता, इट इज अ गुड लोन. करेक्ट. तुम्ही हे लक्षात ठेवा, बिझनेससाठी घेतलेलं आणि बिझनेससाठी वापरलेलं लोन हे गुड लोन आहे. येस. आता तुम्ही फिरण्यासाठी लोन घेता, हे बॅड लोन झालं. करेक्ट. तुम्ही तुमच्या कारसाठी लोन घेतात, ते पण बॅड लोन आहे. पण तुम्ही गुड लोन घ्या, काय प्रॉब्लेम नाही, पण ते लोन घेऊन तुमच्याकडे थोडंसं बॅकअप फंड पण असणे गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा बिझनेस चांगला रन होईल. आणि तरच जाऊन तुम्ही सक्सेस होऊ शकता. बिझनेस, कुठलाही बिझनेस करा, 1 वर्ष टाइम द्या त्यासाठी. 1 वर्ष. आणि त्यासाठी तुमचं आर्थिक नियोजन असलं पाहिजे. येस. त्याच्याशिवाय पडू नका. हा स्ट्रेट सल्ला आहे. स्ट्रेट सल्ला आहे. परफेक्ट. पुढे जाऊयात सर आपण. आता बिझनेसमध्ये उद्योजकाचं लाईफ तसं खूप डिफिकल्ट आहे, कारण त्याला रोज वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे एखादा बिझनेस निर्णय असा कुठला तुम्ही घेतलात का जिथे पूर्ण डेटा नाही आहे तुमच्याकडे, पुढे काय होणार माहिती नाही. कधी कधी आपण काय म्हणतो की डेटाच्या आधारावरती निर्णय घ्या, पण कधी कधी असे होतं की नसतंच काही रेफरन्स पॉईंट आपल्याला. मग अशा वेळेला तुम्ही निर्णय कसे घेता मग बिझनेसमध्ये, किंवा असे प्रसंग आलेत का? बघा, अशा माझ्या लाईफमध्ये तर आलेच आहे प्रसंग. म्हणजे मी जेव्हा बिझनेस स्टार्ट करत होतो, तर मी माझ्या असे जे जवळचे क्लायंट होते त्यांनी पण मला काही नाकारलं. काही जे क्लायंट होते त्यांनी हा बोला ठीक आहे माझ्याबरोबर उभे राहिले. तर तो एक पॉईंट होता की मला सबक भेटली की आपण ज्या क्लायंटला एवढे सर्व्हिस दिले, त्यांनी आपल्याला नाकारतं, पण आता जेव्हा आपल्याला बॅड पॅच आहे त्यांनी टाईम दिला नाही आपल्याला, म्हणजे आपला साथ दिला नाही. पण काही क्लायंटने आपल्याला दिला, पण ठीक आहे आम्ही त्याच्यातून आमचा बिझनेस रन केला. तर असं आपलं बिझनेस म्हटलं तर अप अँड डाऊन होतच राहतं. बरोबर. तुम्हाला म्हणजे हर महिना, प्रत्येक महिना तुम्हाला बिझनेस तुमचा अपच होणार असं नाही. 1-2 महिना तुमचा डाऊनफॉल होतो, पण त्या टायमाला तुम्हाला प्रोव्हिजन असलं पाहिजे, ते तुम्ही तो बॅड पॅच कसा तुम्ही मॅनेज करता. किंवा असं कधी झालंय का की बाबा पूर्ण चित्र मला आत्ता क्लिअर नाहीये, पण मला हा निर्णय घ्यावा लागतोय, असे प्रसंग काही आले, आणि मग त्यावेळेला निर्णय कसा घ्यावा मग लोकांनी? जसं आता फॉर एक्झाम्पल आत्ता समजा व्यावसायिक वेगवेगळ्या व्यवसाय, ह्यासाठी तुमच्याकडे तुमचं मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे, गुरु असणं गरजेचं आहे. खूप मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. तुमचं आहे? हां, माझे वाईफचे काकाच होते. म्हणजे अगोदर म्हणजे ते खूप म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीज होते, स्ट्रॉंग होते, आणि त्यांनीच मला हे सांगितलं बिझनेस बद्दल, तू असा बिझनेस कर म्हणजे जेणेकरून विदाऊट इन्व्हेस्टमेंट. मी विचार केला विदाऊट इन्व्हेस्टमेंट असा बिझनेस कुठला आहे, असं कुठला समोर मला दिसतच नव्हतं. पण नंतर असं रिअलाइज झालं मी ज्या फील्डमध्ये आहे हे विदाऊट इन्व्हेस्टमेंटच आहे. बरोबर. मी याचं ऑफिस, मला फक्त एक PC लागणार आहे आणि एक ऑफिस लागणार आहे. ऑफिस पण नाही, मी घरातून पण मी चालू करू शकतो. आणि मग तो माझा तो एक टर्निंग पॉईंट पण बोलू शकतो की मला काकाने सजेस्ट केलं की तू असा बिझनेस कर, तुला लाईफला सक्सेस होईल. पण जॉब तू करशील तर तुझं दरवर्षी तुझा जॉब चेंजेस होत राहतील. बरं. पण त्यांनी मला एक बोललं की हां, जॉब केलंस तुला मरण नाही आहे, तुला म्हणजे तुझा सर्वाईव्ह होशील, बट तुला जर म्हणजे किंग ऑफ लाईफ जगायची असेल तुझा बिझनेस मस्ट आहे. मग ते मी असं डोक्यात घेतलं. म्हटलं असं मला म्हणजे 1 वर्ष मला त्याच्यात विचार करण्यातच गेला
पण आपलं कधी कधी असं होतं आपल्या पुढ्यात आहे पण आपल्याला दिसत नाही. बरोबर. ते माझ्या लाईफमध्ये तसंच झालं. मी ज्या फील्डमध्ये आहे तेच माझा बिझनेस मी रन करू शकतो आणि मग ते माझ्या डोक्यात आलं मी तसं रन केलं. आणि कधी कधी मग आपलं जे दिसत नसेल त्यावेळेला गायडन्स घेतला पाहिजे. हा, guidance घेतला पाहिजे. कळत अनसर्टन असेल, पूर्ण कल्पना येत नसेल हा, तर मदत घेतली मध्ये घेतली. मग तुम्ही तुमच्या फ्रेंड जो तुमच्याबद्दल तुम्ही जास्त केअर करतो, एक कोण क्लोज फ्रेंड असतो किंवा तुमची कोण, म्हणजे माझी वाईफ आहे, मला वाईफनी पण खूप हेल्प केली असं गोष्टीसाठी, बिझनेससाठी. म्हणजे एक प्रकारची ती गुरुच झाली मला. तिने पण सजेस्ट केलं की बाबा असं नको तू असं कर, आपण ठीक आहे एखाद महिना 2 महिना आपल्याला नाही जरी इन्कम झालं तरी आपण करू शकतो. आपल्याकडे ऑर्नामेंट आहे, आपण त्याच्यावरती पण आपण सर्व्हाइव्ह करू शकतो. अशा टायमाला जर पॅच आलं की आपल्याकडे अगोदरचे आपल्या पूर्वजांनी तेच शिकवले आपल्याला. तुमच्याकडे ऑर्नामेंट ॲज अ इन्व्हेस्टमेंट आपण घेऊन ठेवतो है ना. तेव्हा आपण कुठे असं फिजिकल शेअर्स म्हणजे फिजिकल गोल्डच घ्या, कुठे इलेक्ट्रॉनिक गोल्ड आपण घेतच नव्हतं तेव्हा. मग तेव्हा म्हणजे होतं तेवढं. मग गोल्ड वाईफ बोली आपल्या एवढं आहे आपण करू शकतो, तर ठीक आहे. मग त्या हिशोबाने विचार केला ठीक आहे नाही झालं तरी आपण करू शकतो. ओके, असं परफेक्ट. आता आपण थोडंसं मित्रांनो आपला एक सेक्शन, जसं आत्मउद्योगमध्ये आपण म्हणतो की व्यक्ती आणि व्यवसाय दोघांचा विकास, आणि मला सरांच्या स्टोरीमधनं तर व्यक्तीचा विकास कसा घडत गेला हे कळतच आहे आपल्याला. पण आणखी थोडेसे स्पेसिफिक प्रश्न विचारतो मी त्या संदर्भात तुम्हाला. आता बिझनेस म्हटलं की आपल्याला लोक घ्यावी लागतात आणि पीपल कॅन मेक ऑर ब्रेक ऑर्गनायझेशन, करेक्ट. तर एखादी टीममध्ये एखादी व्यक्ती तुम्ही जेव्हा हायर केलीत, असं एक कुठलं एक गेम चेंजिंग हायर होता कंपनीमध्ये, आणि किंवा एखादा हायर केलात व्यक्ती आणि ते चुकीचा निर्णय ठरला, तर दोघांचे परिणाम काय झाले? चांगली व्यक्ती घेतल्याबद्दल किंवा ती व्यक्ती तुमच्या प्रोजेक्शननुसार योग्य ठरली किंवा नाही ठरली, त्याचे परिणाम काय होतात? बघा, आता तुम्ही एका याच्या दोन्ही प्रश्न विचारले मला. म्हणजे चांगली व्यक्ती म्हणजे 2 व्यक्ती जर आपण रिक्रूट करतोय, करेक्ट, एकाचा बॅड इम्पॅक्ट एकाचा गुड इम्पॅक्ट, करेक्ट. तर अशी दोन्ही सिच्युएशन माझ्याबरोबर घडलेली आहे. बरं. आता नाशिकचा जो ब्रांच मॅनेजर आहे माझा, सचिन शिंदेचं नाव आहे. जेव्हा तो एक बॉश कंपनीमध्ये कामाला होता, त्यांच्या इथे युनियनमध्ये काही प्रॉब्लेम झाले, मग त्यांना सडनली सर्व एम्प्लॉईज लोकांना हे केलं, सॅक केलं. तर तो आमच्याकडे आला की मला तुमच्याकडे जॉब पाहिजे. तर जो माझा पार्टनर आहे त्याचाच तो मेवणा लागतो. तर मी बोललो की तुला ह्याचा एक्सपिरियन्स नाही आहे तर आम्ही तुला जॉब नाही देऊ शकत, आम्हाला सर अनुभव व्यक्ती पाहिजे की फायनान्शियल प्रोडक्ट आहे. म्हटलं असं आम्ही फ्रेशर लोकांना घेऊ शकत नाही. तर तो बोला की सर मला 6 महिन्याचा टाईम द्या, मी विदाऊट सॅलरी तुमच्याकडे काम करीन, रिझल्ट आला तर मला तुम्ही जॉबवर ठेवा, नाही तर तुम्ही मला सॅक करू शकता. मी बोललं ठीक आहे चालेल. 6 महिने आपल्याला कुठे पैसे आपल्याला द्यायचे नाही काय. मग 6 महिन्यात आम्ही त्याला ट्रेन पण केलं आणि तो एवढा ट्रेंड झाला, तो विदिन 3 महिन्यात आम्हाला एवढा बिझनेस दिला. आज नाशिक तोच बघतोय. क्या बात आहे. बरं. आणि म्हणजे बिझनेस हेडच त्याला आम्ही रिक्रूट करून टाकलं. पण नंतर सडन 2 वर्षानंतर ॲज अ बिझनेस हेड म्हणून त्याला आम्ही तो नाशिक पूर्ण सेगमेंट रिझन त्याला आम्ही दिला. पण मग तेव्हा जेव्हा ठरवलं तेव्हा कसं कॅल्क्युलेट केलं की घेऊया त्यांना एक्सपिरियन्स नाही तरी घेऊया? हां, तेव्हा त्यांनी स्वतःहून चॅलेंज घेतलं की सर मी 6 महिने विदाऊट सॅलरी काम करणं ठीक आहे ना, आम्हाला काय आमचं काय लॉसच नव्हता. तो इंडिकेटर होता. हा, तो इंडिकेटर होता. आणि दुसरा जो बॅड म्हणजे आपण एक्सपिरियन्सवाल्याला मी घेतलं. आता हा पण एक मेन हे आहे म्हणजे सांगण्यासारखं आहे की जेव्हा आपण एक्सपिरियन्सवाल्याला घेतो ना तर तो जसे हवेमध्ये असतो. मला सर्व येतं, मीच करू शकतो, माझ्याशिवाय कंपनी काही नाही. तर अशी एक घटना माझ्या पण घडली. तर सडन टाइम मी बघितलं, म्हटलं ॲटिट्यूड जेव्हा माणसाला येतो ना तर तो आपल्या कंपनीसाठी कुठेतरी बोलतं ना किडा लागण्यासारखं झालं. राईट. तर मी बोललं हे आपल्या पूर्ण खराब करून टाकणं वातावरण. तर त्याला कॅबिनमध्ये बोलवलं, बघ हा महिना लास्ट असेल. तर सर असं काय आलं? मी बोललो नाही, मला ओव्हर एक्सपर्ट पण नको मला माणसं, की असं वाटलं नाही पाहिजे तुझ्याशिवाय कंपनी काही नाही आहे. सर असं काय तुम्ही सांगितलं? हां, मी त्याला क्लिअरली सांगितलं. मी प्रत्येक एम्प्लॉई ॲज अ फ्रेंडसारखाच राहतो, मी ॲज अ बॉससारखा राहत नाही. मे बी हा माझा बॅड आहे की राईट नेचर आहे मला माहीत नाही. पण माझा जो मी जेव्हापासून जॉब करतो मी ग्राउंड टू अर्थच होतो. मला सर्व माहिती की आपण पण तेच दिवस काढले तर आपण लोकांना कसं आपण हे करणार डायरेक्टली हॅरेस करणार. तर मी त्याला बोललो बघ मला नाही पटत आहे, तर तू हा महिना तू दुसरीकडे जॉब बघ, हा 1 महिना तुला टाईम देतो. आणि मी त्याला सॅलरी देऊनच म्हणजे हे केलं, काढलं. आणि तो गेला.
तर त्याला वाटलं की माझ्याशिवाय काय होणार नाही, तर मी दुसरा व्यक्ती हायर केला त्याच्या जागी. म्हणजे ठीक आहे, आता सर त्याच्यापेक्षा जास्ती बेटर काम चाललंय मला. आणि तो ॲटिट्यूडवाला माणूस नाही माझ्याबरोबर. करेक्ट. आणि तो दुसरा त्रास कमी आणि मीपणा नाही त्याचा. राईट. आणि जर बॉसला तुम्ही रिस्पेक्ट नाही देणार तर मग कंपनी पण तुम्हाला रिस्पेक्ट नाही देणार. ते दोन्ही घटना माझ्याबरोबर घडलेल्या आहे, एक तर चांगला आणि एक वाईट पण. आणि तो सबक माझ्या लाईफमध्ये मला चांगला भेटला आहे. आणि पण तरी पण नेचरमध्ये माझं असंच आहे की युजर फ्रेंडली, सर्व म्हणजे फ्रेंडलीच राहतो मी सर्वांबरोबर. आणि ह्याच्यावरून मला घरी पण खूप मला ऐकावं लागतं की तू बॉस कमी आणि एम्प्लॉईज वाटतं त्यांच्याबद्दल. म्हणजे असू दे, ती माझी फॅमिलीच आहे, तर मी फॅमिलीसारखंच त्यांच्याबरोबर मी ट्रीट करतो. व्हेरी गुड. मग सर, आपल्या प्रेक्षकांना हायरिंग बद्दल एक सल्ला द्यायचा असेल तर काय सल्ला द्याल? कसं हायरिंग करावं? हायरिंग करावं बघा सर, कसं आहे, एक पहिलं तर तुम्हाला तुमच्याकडे 5-6 क्वेश्चन तुमच्याकडे रेडी असले पाहिजे. म्हणजे ज्या फील्डच्या इंटरव्ह्यू घेताना. आता AI वगैरे चॅट GPT आहे, तुम्हाला भले त्या गोष्टीचं नॉलेज नसेल, त्याच्यात टाका की मला असे 5 क्वेश्चन ते मी जे एम्प्लॉय इंटरव्ह्यूला विचारेन. राईट. मग समोर क्वेश्चन आहे, त्याच्यानं तुम्हाला कळेल हा एम्प्लॉय आपल्यासाठी सूट आहे की नाही. आज मी पण अकाउंट्समध्ये जर मी इंटरव्ह्यू घेतो तर मला पण अकाउंटचं काही एवढं डीप नॉलेज नाही आहे. बरोबर. आता थोडेफार फॉर्म्युलाच माहिती आहे, आपण पण कॉमर्सचे स्टुडंट्स आहे, पण डीपली आपल्याला तेवढं माहीत नाही. मग त्याच्यातून क्वेश्चन्स काढून मग आपण त्याच्या इंटरव्ह्यूज मी बरोबर घेतो. म्हणजे 10 क्वेश्चन्स मी करतो, त्यातून 5-6 क्वेश्चन्स आपल्याला पटले, म्हणजे 80% ठीक आहे, 60-70%, 20% ठीक आहे. आणि प्रश्नांमध्ये व्यक्ती कळतं. हां, कॉन्फिडन्स पण कळतो बाबा हा किती जेन्युनली बोलतोय, की काय काय कॅन्डिडेट रट्टा मारून पण येतात. तर आपलं कळतं की बाबा कोण कसं फ्लुएंटली बोलतोय, काय करतोय, सेल्फ कॉन्फिडन्स काय, फॅमिली बॅकग्राऊंड कसं सांगतोय, अगोदर प्रिव्हियस जॉब त्यांनी का चेंज केला, हे पण रिझन खूप महत्त्वाचं आहे. तर काय एम्प्लॉय बोलतं की ऑफिसचं लोकेशन चेंज झालं म्हणून मला जॉब नाही करत. हा खूप मोठा नेगेटिव्ह पॉईंट आहे. एम्प्लॉई जर कुठे जॉबला जरी जात असेल तर हा त्यांनी आन्सर नाही केला पाहिजे. आणि रिक्रुटरने हे पहिलं क्वेश्चन विचारलं पाहिजे, तू जॉब का सोडला. करेक्ट. आणि जर तो हा आन्सर करतो की मला लोकेशन सूट होत नाही, मग त्याला गरज नाही जॉब. हल्ली लोक म्हणतात वर्क फ्रॉम होम मिळत नव्हतं. तो तर आता कोविड पासून तो ट्रेंडच चालू, मला वर्क फ्रॉम होम पाहिजे. करेक्ट. पण तुम्हाला जर लोकेशन तुम्हाला त्रासदायक होतो, तुम्हाला तुम्ही ट्रॅव्हल करू शकत नाहीये, मग तुम्हाला नीडच नाही जॉबची. आज माझ्याकडे एम्प्लॉई येतात, खूप लांबून येतात. आमचं ऑफिस घाटकोपरला आहे, पण उल्वेवरनं ट्रॅव्हल करतात, कल्याणवरून ट्रॅव्हल करतात. त्यांना गरज येतो. ज्याला गरज नाही, ज्याला मार्क्स चढले तर कशाला जॉब करते. एक्झॅक्टली. तर असा विषय म्हणजे एम्प्लॉई निवडताना आपल्याला पहिला त्याचे त्याचं काय बोलतात जेन्युनिटी आपल्याला टेस्ट केली पाहिजे. तो 100% कंपनीला किती टाईम देऊ शकतो. इंटरव्ह्यूला घेताना बाबा कधी लेट पण होईल, 7 पण वाजतील, 8 पण वाजतील. ते नाही वाजतील ती गोष्ट वेगळी, पण त्याला हिंट द्यायची, बस 7 वाजतील, 8 वाजतील, रेडी आहे काम करायला. ओके बदल ठीक आहे, हा जेन्युइन पर्सन आपल्यासाठी कंपनीसाठी कधी एफर्ट टाकेल. लेट बसणं हे इम्पॉर्टंट नाही आहे. करेक्ट. येस. ॲटिट्यूड. हां, जर तिथेच तो डिनाय करतो, समजून जातं हा कंपनीसाठी काहीच नाही करणार. उद्या कंपनी काय प्रसंग आला बद्दल थांबायचं आहे, ही वेळ झाली, मी निघतो, मी बॅक. आमच्याकडे असे होते एम्प्लॉई, 6 वाले बॅकपॅक करायला निघायचे, जसे शाळेची घंटी वाजते यांची, आणि त्यांचे बॅकपॅक करतो मला तेव्हा कळायचं हा 6 वाजले करून. असा विषय होता. परफेक्ट ॲडवाईस आहे हा. सर, इनर जर्नीकडे बोलूयात. मी आता हा प्रश्न डायरेक्टली वाचणारच आहे ॲक्च्युली, कारण छान प्रश्न आहे, मला खूप महत्त्वाचा वाटतो. हा प्रवास तुम्हाला एक माणूस म्हणून ह्या प्रवासाने तुम्हाला कसं बदललं? स्ट्रॅटेजी किंवा हॅबिट्स नाही, पण तुम्ही आज कोण आहात, आणि जे हे सगळं होण्याआधी तुम्ही जे आहात ते झालाच नसतात. आज तुम्ही कोण आहात या सगळ्या प्रवासामधनं एक माणूस म्हणून? बघा, माणूस म्हणून लोक मला म्हणजे देवासारखे मानतात. म्हणजे माझे जे क्लायंट्स आहेत, जे माझे, कारण माझ्या बिझनेसमुळे त्यांचे आज घर चालतात, काही लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. तर मला तो ॲटिट्यूड अजूनही नाही आहे. आजही मी कोणाशी भेटतो तर मी आज त्यांचं फॅमिली मेंबर्ससारखाच भेटतो. फॅन्टॅस्टिक. नाही तर काही लोकांना ॲटिट्यूड होतं. तर आणि कंपनीच्या बॉसला भेटायला लोकांना 1-1 तास वेट करायला लागतो, कॉलवर अपॉइंटमेंट घ्यायला लागतात. तर आमच्या ह्याच्यात असं काही नाही, कन्सेप्ट असत नाही. येस. डायरेक्ट मी कॉल करा, मला येऊन भेटा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आमचं असं आहे. जसं मी मगाशी म्हणालो की मला 1-1 तास मी त्या बॉसची वाट बघायची, मी जेव्हा मला अपॉइंटमेंट घ्यायची होती, तो लिफ्टमधून बाहेर आला, मी त्याची अपॉइंटमेंट घेतली. माझ्या इथे तसं नाही. इव्हन मी सर्वांना सांगितलं, रिसेप्शनिस्टला सांगितलं, कोण आलं तर डायरेक्ट मला भेटायला. तर आपल्याला आपलं एक माणुसकी आपल्याला सोडली नाही पाहिजे. किती तुमच्याकडे पैसा होते, किती तुम्ही फील्डचे तुम्ही मास्टर बनावा किंवा तुम्ही एक्सपर्ट बनावा, बट तुम्ही एक माणूस म्हणून तुम्ही असं लोकांना दिसलं पाहिजे की काम आहे, तुम्ही
कूल आहात, म्हणजे Genuine आहात. जेन्युन आहात, हां, हे सर्व तुमच्यात दिसलं पाहिजे, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसलं पाहिजे. हे इतकं महत्त्वाचं आहे. मला खूप इन्स्पायरिंग वाटतं की एवढ्या सगळ्या प्रवासामधनं ॲक्च्युली त्यांनी थोड्या वेळापूर्वी एक गोष्ट पण नमूद केली होती की प्राईस टॅग बघून खरेदी करायची नव्हती मला, ती फायनान्शियल फ्रीडम माझ्याकडे पाहिजे होती, जी आज तुमच्याकडे आहे. पण सर्वात महत्त्वाचं आहे की माज चढलेलं नाही आहे, एक्झॅक्टली. तुमचे पाय अजूनही जमिनीवरती Yes, आहेत. yes. त्यामुळे माणूस म्हणून तुम्ही ॲक्च्युली बदललेला नाही आहात. उलटं सांगतो आता मी, तुम्ही खूप बदललेला आहात. का माहिती आहे की तुमच्यातलं माणूस पण आणखी वाढलेलं आहे ॲक्च्युली तुमच्या सक्सेसमुळे. त्यामुळे हे पण ट्रान्सफॉर्मेशन आहे, इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन. अमेझिंग सर. सर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुमच्या व्यवसायामध्ये मोठं काहीतरी आहे जे जे आपण म्हणतो ना की आपल्यापेक्षा एक मोठी शक्ती असते जे आपल्याला गाईड करतं. ओके, जे तुम्ही मग अशी काय गोष्ट आहे तुमच्या व्यवसायामध्ये जे तुम्ही दिवसागणिक जगता? तुमचं गायडिंग फोर्स काय, डोक्यात काय चालतं तुमच्या, ज्याच्या आधारावरती तुम्ही निर्णय घेता, लोकांशी संवाद साधता, हायरिंगचे निर्णय घेता, फायनान्शियल निर्णय घेता, तो आतला गाईड काय आहे तुमचा? ना आतला गाईड माझं हे एकच विजन चाललं असतं की हा बिझनेस माझ्या नेक्स्ट जनरेशननी सांभाळला पाहिजे. सो तो विजन मी डोक्यात घेऊन असतं. चालतो. हां. बर. आणि त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, ते ब्ल्यू प्रिंट आपल्याला रेडी केली पाहिजे की माझ्या मुलांनी हा बिझनेस कसा रन करावं, त्याला ट्रेन करावं. आणि भले आताची जनरेशनला बिझनेस म्हणजे एवढं लगेच त्यांच्या डोक्यात कॅच होत नाही. येत नाही. तर मी माझ्या मुलाला नेहमीच सांगतो किंवा माझ्या मुलीला पण सांगतो की मी ज्या फील्डमध्ये आहे त्याचं थोडं नॉलेज घे. ती बोलली हां पप्पा मी घेते. आणि इवन तिने स्टेजवरती पण येऊन तिने एवढं छान असं लाईनी म्हणालेलं, मी पण सरप्राईज झालं. ती एवढ्या ऑडियन्ससमोर फर्स्ट टाईम स्टेजवर येऊन बोलणं इवन आपल्याला पण खूप डिफिकल्ट होतं. जेव्हा मी पण फर्स्ट टाईम जेव्हा स्टेजवर गेलो तर मला पण एवढं म्हणजे लिटरली हातपायाचे थरथरायचे बोलायला. आणि त्या टायमध्ये ह्या एजमध्ये ती येऊन बोलते म्हणजे आता जे जनरेशनला क्राऊडचं हे नाही आहे, भीती नाही, अजिबात. हो, डायरेक्ट गोष्टी बोलून टाकतात जिथे. मग आणि हे लोक कॅच पण पटापट करतात. जे पण तुम्ही त्यांना शिकवलात ना लगेच कॅच करतात. मग तसं मी माझ्या जनरेशनला मग रेडी करतो की बाबा आपला हा बिझनेस तुम्हाला हे करायचं आहे. पण हा बिझनेस मला आता खूप म्हणजे पण पॅन इंडियामध्ये, आउट ऑफ इंडियामध्ये पण मला घेऊन जायचं आहे. तर हा माझा विजन खूप म्हणजे खूप मोठा विजन आहे. आणि ह्याच्यासाठी मला खूप म्हणजे माझी टीम आहे, खूप मला हेल्प करते. आणि खरंच त्यांच्या टीमच्या या सर्व एफर्टमुळे मी आज आहे ॲक्च्युली बघायला तर. कारण तुमचा बॅकबोन जो पण तुमचा रेडी नाही ना तर तुम्ही काहीच नाही आहे. जसे तुम्हाला बिल्डिंग करण्यासाठी तुम्हाला पिल्लर रेडी लागतात, पिल्लर इम्पॉर्टंट, तसंच आमची ही टीम एक माझी पिल्लर आहे. आणि तसं मी त्या प्रकारे त्यांच्याबरोबर राहतो. म्हणून आज ते आपल्या कंपनीसाठी किंवा माझ्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आमच्या क्लायंटसाठी 100% एफर्ट टाकतात. ओके सर. आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल की तुमचा गायडिंग फोर्स काय असला पाहिजे किंवा दैनंदिन इन्स्पिरेशन तुमचं व्यवसाय पुढे नेण्यासाठी काय असलं पाहिजे? नाही, मी ऑडियन्सला हेच सांगेन की लाईफमध्ये काही करा, पण एक आपल्या मुलांना किंवा तुम्ही स्वतः एक घरात आहे ना बिझनेसचा माहोल क्रिएट करा. म्हणजे काही असो तो. इवन आपण मुलांना सांगितलं बाबा तुझ्यात वडापावची गाडी टाकण्याची हिंमत असली पाहिजे. ते छोटी का ना असो. आज तुम्ही बघा मोठमोठे MBA स्टुडंट लोक चाय विकतायत. MBA चायवाला, MBA वडापाव. हे कसं म्हणजे त्यांच्या आतून तो जज्बा असतो की बिझनेस करायचा आहे, तो छोटा असो किंवा मोठा असो. उद्देश हेच असेल की जॉबच्या व्यतिरिक्त ना ह्या भागदौडपेक्षा ना तुम्ही बिझनेसच्या भागदौडमध्ये गेलात ना, माइंडसेट तसं असतं, तिथे सक्सेस जास्ती आहे. परफेक्ट. सर पुढचा प्रश्न, आज तुम्ही यश कसं डिफाईन करता? सुरुवातीला जी यशाची व्याख्या होती आज पण ती तशीच आहे का ती व्याख्या यशाची बदलली आहे? नाही, खूप बदलली आहे ॲक्च्युली. म्हणजे अगोदर जे छोटे विचार होते, आता विचार आपले मोठे झाले. ओके. नंबर्स वाढलेत. येस. म्हणजे 1000मध्ये आपले नंबर्स होते तेव्हा, आता लाखोमध्ये, करोडोमध्ये. म्हणजे सॅलरीज होतं म्हणजे तुमचे 1000मध्ये तुमचे नंबर्स असतील. बिझनेस आहे तर तुमचं करोडोमध्ये तुमची थिंकिंग होणार. तो डिफरन्स येऊन जातो आपल्यामध्ये. बरोबर. थिंकिंग एक्सपांड होते. आणि तो ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही बिझनेस कराल ना, बिझनेसमध्ये आपण जेव्हा येतो ना तर आपल्यामध्ये तो ऑटो चेंजेस होतो.
कारण जेव्हा आपण जॉब करतो आपल्याला माहिती 9 to 6 आपल्याला काम करायचं आहे. करेक्ट. पण जॉबमध्ये 9 to 6 नाही, तुम्हाला 24x7 तुम्हाला करायचं काम, करेक्ट. तरच तुमचा बिझनेस चांगला रन. मग आता सर, जसं तुम्ही मगाशी म्हणाल की तुमच्या बोलण्यात जाणवतं की तुमच्या ज्या गरजा होत्या किंवा स्वप्न होती ती तर सगळी ऑलमोस्ट पूर्ण झालेली असतात Almost पूर्ण. स्वतःसाठी जे असतात. मग आता यशाची व्याख्या काय उरते मग? बघा, ह्युमन वॉन्ट्स आर अनलिमिटेड हे तर आपल्याला अगोदरच माहिती आहे. बट माझं पोट तेवढं मोठं नाही आहे की मला बंगलो पाहिजे. सर्व आहे आपल्याकडे, असं काही नाही आहे. बरोबर. बट काय लोकांची अपेक्षा जास्ती असतात. 5 बंगले पाहिजे असं नाही. 5 पाहिजे, म्हणजे जेवढं भेटेल तेवढं कमी. बरोबर. पण माझं आता तसं काही नाही. आता मला असं वाटतं की मी माझे जे परिवार माझ्याबरोबर जॉईन झाले आहेत, ॲज ए मी त्यांना क्लायंट म्हणून बोलतच नाही, Yes. मी त्यांना ॲज ए माझे परिवारच म्हणतो. गंधर्व फिनचाडी माझी मोठा परिवार आहे माझ्यासाठी एक. तर माझं आता एकच विजन आहे, ती प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करायचे. Amazing. आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून मी ऑलमोस्ट काही लोकांची स्वप्न पूर्ण करत आलोय, क्या बात. आणि जे राहिले त्यांचे पण स्वप्न पूर्ण करणार, हा विजन मी घेऊन चालतो. क्या बात आहे, क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. सर, शेवटी आपण आता शेवटाकडे आलेलो आहे ऑलमोस्ट. खूप सुंदर गप्पा झाल्या, बऱ्याच गोष्टी मला स्वतःला शिकायला मिळाल्या, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इन्स्पिरेशन आणि तुमची एनर्जी. आणि एक उद्योजक जसा घडत जातो, मला असं वाटतं की तुमच्या स्टोरीतनं मला असं जाणवतं की तुमचा विचार पण खूप प्रगल्भ होत गेला. शेवटी जे तुम्ही म्हणालात की माझ्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत, पण मला आता माझ्या बरोबरची जी लोकं आहेत त्यांना घेऊन पुढे जायचं आहे. हे तुमचं काय म्हणतात की फ्युएल आहे, धगधगतं आतमध्ये, की जे तुम्हाला पुश करतं. तर शेवटी जाता जाता आपल्या तरुण व्यावसायिकांना किंवा ज्या मराठी तरुणींना व्यवसायात यायचंय, एक समजा गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटत असेल अगदी मनापासून पोट तिडकीने, ती काय सांगाल? आणि ती सांगून आपण क्लोज करूया. एकच गोष्ट सांगणार आपल्या नवीन जनरेशनला, की लाजू नका, कुठलाही बिझनेस करा, पण हे लाज आपल्या मनात ठेवू नका, आपल्या मनात भीती ठेवू नका की कुठलाही बिझनेस करायचं, बिंदास स्टार्ट करा. पण जसं मी सांगितलं तसं बॅकअप सर्व रेडी करा, त्या बिझनेसचं नॉलेज घ्या, आणि डायरेक्ट उडी मारू नका बिझनेसमध्ये. पहिला त्याचा अनुभव घ्या, कारण आपण कुठलीही गोष्ट स्टार्ट करा, आपण त्याचं नॉलेज घेतो. एक्झॅक्टली. पण तुम्ही ते ड्राईव्ह करायला जावा, गाडी चालवताना पण तुम्हाला पहिला ट्रेनिंग घ्यावं लागते, या आपण कुठे जॉब करण्याच्या पहिला एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं, आपण तेवढं आपलं क्वालिफिकेशन आपल्याला द्यावं लागतं. इव्हन आपल्या कुठले दुसरे डिग्रीज घ्यायला लागतात त्या जॉबसाठी क्वालिफाय व्हायला. पण तसं बिझनेस पण तसं आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतः नॉलेज घेणार नाही तर तुम्ही बिझनेस रन करूच शकणार नाही ना. परफेक्ट. तुम्हाला नॉलेज आयफोन वरती खर्च करायच्या ऐवजी स्वतःच्या कोर्सेस वरती खर्च Exactly, करा, शिका व्यवसाय. आणि मला परत मित्रांनो वारंवार हेच सांगायचं की आपण आता, मी पण पहिल्या जनरेशनचा ऑन्टरप्रेन्युअर नाही, आपण खूप चुका करतो, पण मला असं वाटतं की व्यवसाय जाता जाता नाही करता येत किंवा चल करून बघू असं नाही होत, कारण कधी कधी त्याची किंमत खूप मोठी असू शकते, आणि म्हणून तो शिकावा लागतो, आणि शिक्षणावरती भर देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके सर, थँक्यू सो मच. जबरदस्त वाटलं, धन्यवाद. खूप खूप मजा आली आणि खूप इन्स्पिरेशन मिळालं. आय एम शुअर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तुमच्या कंपनीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या परिवाराच्या सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत अशा माझ्या सदिच्छा, आणि धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.